मी तुम्हाला असा एक हेअर सिरम आणि हेअर टोनर बनवायला सांगणार आहे, ज्याचा वापर केल्यानंतर तुमचे केस गळणे खूप लवकर कमी होईल। आणि जर तुमचे केस खूपच गळत असतील आणि तुम्ही देखील त्रस्त झालेले असाल तर मी तुम्हाला जो सिरम बनवायला सांगणार आहे तो तुम्ही फक्त एकदा वापरून पहा। तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खूप चांगले असे रिझल्ट मिळतील। खूप सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी घरच्या घरी एक उत्तम असा हेअर सिरम आणि हेअर टॉनिक नक्कीच तयार करू शकता। फक्त घरामधील दोन गोष्टींचा वापर करायचा आहे आणि ज्यांनी ही रेमेडी मी सांगितलेल्याप्रमाणे वापरली त्यांना खूप छान असे रिझल्ट देखील मिळालेले आहेत। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेमेडीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा, रेमेडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण मेथीदाण्याचा वापर करणार आहे, जो तुमच्या किचन मध्ये अगदी सहजच उपलब्ध असेल। आणि मेथीदाणा एक उत्तम असा नैसर्गिक उपाय आहे, ज्याच्यामध्ये प्रोटीन, निकोटिक ऍसिड आणि लिसेथिन नावाचे घटक असतात। मेथी आपल्या केसांसाठी पोषक तत्वांचा खजिना आहे। यामुळे केस गळणं कमी होतं, केसांमध्ये कोंडा असेल तर तो कमी होतो, आपल्या स्कॅल्पला पोषण मिळतं आणि केस अगदी दाट आणि मऊ आणि चमकदार बनतात। तुम्ही मेथीदाणा पेस्टच्या स्वरूपात लावू शकता किंवा मग तेलाच्या रूपात देखील नक्कीच वापरू शकता। पण आज मी तुम्हाला हेअर सिरम कसं बनवायचं हे सांगणार आहे। आणि हे हेअर सिरम तुमच्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे, कारण हे केसांशी संबंधित अनेक समस्या दूर करतं। आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला खर्च देखील अजिबात करावा लागणार नाही। उन्हाळ्यासाठी आपला हा उपाय खूप जास्त उत्तम आहे, कारण यामुळे आपले केस चिकट वगैरे अजिबात होत नाहीत। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साधारणतः 2 चमचे एवढा मेथीदाणा घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका सेपरेट अशा बाउलमध्ये काढून घ्या। आणि ऍड केल्याच्या नंतर यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी आपल्याला ऍड करायचं आहे। लक्षात ठेवा, तुम्ही बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर आपली ही रेमेडी बनवण्यासाठी अजिबात करू नका। आणि त्यानंतर आपल्याला ही मेथी रात्रभर अशीच भिजत ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण या पाण्याचा वापर कशा प्रकारे करायचा हे पाहणार आहोत। त्यानंतर आता पुढचा घटक आपल्याला इथं लागणार आहे आणि ते म्हणजे तांदूळ। अनेक लोकांना माहित नसते की तांदूळ आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी किती जास्त फायदेशीर आहे। खूप जुन्या काळापासून याचा वापर केला जातो आणि कोरियन ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये देखील याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो। तांदूळ आपल्या केसांना मजबूत करतात, कारण यामध्ये इनोसिटॉल नावाचा कार्बोहायड्रेट असतो, जो आपल्या केसांची लवचिकता वाढवतो आणि त्यामुळे केस तुटणं कमी होतं। आणि यामधील अॅमिनो ऍसिड्स आपल्या केसांच्या मुळांना पोषण देतात, त्यामुळे आपल्या केसांची वाढ अगदी जलद गतीने होण्यासाठी हेल्प होत असते। तांदूळ आपल्या केसांना नैसर्गिक चमक देतात आणि सोबतच त्यांना सिल्की आणि सोबतच सॉफ्ट बनवण्यासाठी हेल्प करतात। जर तुमचे केस खूप जास्त खराब झाले असतील, प्रदूषणामुळे असू द्या किंवा मग केमिकलच्या ट्रीटमेंट्समुळे, तर त्यांना देखील रिपेअर करण्याचं काम इथं तांदूळ करत असतात। आता बघा, आपल्याला काय करायचंय, साधारणतः 3 ते 4 चमचे एवढे तांदूळ एका बाउलमध्ये ऍड करायचे आहेत आणि त्यानंतर थोडंसं पाणी याच्यामध्ये ऍड करा आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला धुवायचे आहेत। लक्षात ठेवा, जास्त चोळून वगैरे तांदूळ धुवू नका, नाहीतर याच्यामधील जी काही पोषक तत्व असतील ती पाण्याबरोबर निघून जातील। एकदा वॉश केल्याच्या नंतर आपल्याला अर्धा ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि त्यानंतर सगळा काही तांदूळ आपल्याला रात्रभर असाच भिजत ठेवायचा आहे। जर तुम्हाला रात्रभर ठेवायचं नसेल तर तुम्ही 4 ते 5 तास देखील नक्कीच भिजवू शकता। आणि त्यानंतर पुढे पाण्याचा रंग कशा प्रकारे चेंज होणार आहे आणि हे पाणी आपण कशा प्रकारे वापरणार आहोत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप वगैरे अजिबात करू नका। आता आपण जे काही मेथीदाणे भिजायला ठेवलेले होते ते देखील भिजलेले आहेत आणि याचं सिरम कशा प्रकारे तयार करायचं हे आपण पाहूया। बघा, रात्रभर भिजवलेली मेथी आता पूर्णपणे फुगलेली आहे आणि त्याच्यामधील पाण्याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि या पाण्यामध्ये मेथीचे सगळे काही पोषक घटक देखील उतरलेले आहेत। आता हे पाणी साधं पाणी अजिबात राहिलेलं नाहीये। आणि त्यानंतर आपल्याला एक जाड बुडाचं स्टीलचं भांडं घ्यायचं आहे किंवा मग जर तुमच्याकडे पॅन वगैरे असेल तर त्याचा देखील वापर तुम्ही आपली ही रेमेडी बनवण्यासाठी नक्कीच करू शकता। आणि आपण जो काही रात्रभर भिजत घातलेला मेथीदाणा होता तो भांड्यामध्ये ऍड करा आणि ऍड केल्याच्या नंतर आणखी अर्धा ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे। पाणी ऍड केल्याच्या नंतर आपल्याला सगळं काही मिश्रण गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर अगदी मध्यम आचेवरती किंवा मग लो फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित असं उकळवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला इथं हे सिरम जास्त वेळ उकळण्याची देखील अजिबात गरज नाहीये, तर फक्त 5 ते 6 मिनिटं उकळलं तरी देखील पुरेसं आहे, कारण आपण याच्यामधील मेथीदाणा ऑलरेडी रात्रभर भिजत ठेवलेला होता आणि त्यामुळे मेथीमधील सगळे काही पोषक घटक आपल्या पाण्यामध्ये मिसळले जातात। मेथीमधील प्रोटीन आणि आयर्न आपल्या केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि केस गळणं कमी करतात। हे आपल्या केसांच्या वाढीसाठी देखील खूप जास्त उपयुक्त आहेत आणि मेथीमधील निकोटिक ऍसिड आपल्या स्कॅल्पमधील रक्ताभिसरण वाढवतात आणि नवीन केस उगवायला देखील हेल्प करत असतात।
यामधील अँटी फंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आपल्या केसांमधील कोंडा आणि खाज कमी करतात आणि यामध्ये जे काही लिसेथिन नावाचा घटक असतो तो आपल्या केसांना ओलावा देतो। त्यामुळे कोरडे आणि बेजान केस देखील अगदी मऊ आणि चमकदार होतात। जर तुम्हाला अकाली पांढरे केस होण्याची समस्या असेल तर ती देखील हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प होत असते। आता बघा, साधारणतः 5 ते 6 मिनिटं आपल्याला सगळं काही सिरम व्यवस्थित असं उकळवून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आपलं सिरम इथं रेडी होतंय तोपर्यंत आपण तांदळाचा टोनर कशा प्रकारे तयार करायचा ते पाहूयात। तर इथं तुम्ही बघू शकता, रात्रभर भिजवलेले तांदूळ आपण घेतलेले आहेत आणि त्याच्यावरील जे काही पाणी आहे त्या पाण्याचा कलर अगदी पांढऱ्या कलरचा झालेला तुम्हाला दिसत असेल आणि हे पाणी आपल्या केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर आहे, कारण यामध्ये इनॉसिटॉल, अॅमिनो ऍसिड्स, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई असतं, जे आपल्या केसांना पोषण देतं, केस तुटणं कमी करतं आणि सोबतच केसांना चमकदार बनवण्यासाठी हेल्प करतं। जर तुमचे केस खूप जास्त रफ झालेले असतील, फ्रीझी झालेले असतील तर आपला हा टोनर तुम्ही एकदा नक्की वापरून बघा। आता हा टोनर असाच अप्लाय करू नका, तर काय करायचं, आपल्याला तांदूळ आणि सोबतच तांदळाचं पाणी एका सेपरेट बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि काढून घेतल्याच्या नंतर हे पाणी लगेचच केसांवरती असंच अप्लाय करायचं नाही, तर यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढा ॲलोवेरा जेल देखील घालायचा आहे। ॲलोवेरा जेल ऍड केल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि यामुळे आपले केस अगदी सिल्की, स्मूथ, हेल्दी आणि शायनी बनण्यासाठी हेल्प होत असते। व्यवस्थित असे दोन्ही घटक एकमेकांमध्ये मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपलं टोनर इथं रेडी झालेलं आहे। हे टोनर तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करून केसांवरती अप्लाय करू शकता किंवा मग जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल अवेलेबल नसेल तर कॉटनचा देखील वापर करू शकता। आणि जर तुम्हाला स्प्रे बॉटल घ्यायची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या काही लिंक प्रोव्हाइड केलेत आणि त्यासोबतच व्हिडिओमध्ये प्रोडक्ट देखील टॅग केलेले आहेत, तुम्ही तिथून देखील नक्कीच परचेस करू शकता। आता आपलं सगळं काही जे टोनर आहे ते स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करा आणि केसांवरती अप्लाय करा। अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला हेअर वॉश करण्याची वगैरे अजिबात गरज नाहीये, पण जर तुम्हाला हेअर वॉश करायचाच असेल तर तुम्ही 2 ते 3 तासानंतर अगदी माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश नक्कीच करू शकता। आणि हे टॉनिक अप्लाय केल्याच्या नंतर तुमच्या केसांमध्ये चिकटपणा वगैरे देखील तुम्हाला अजिबात जाणवणार नाही। त्यानंतर आपण जे काही मेथीचं पाणी तयार करण्यासाठी ठेवलेलं होतं ते देखील इथं रेडी झाले आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, पाणी गरम असताना तुम्ही केसांवरती अप्लाय करू नका, तर पूर्णपणे थंड करा आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करा। आणि इथं उरलेला मेथीदाणा फेकून वगैरे अजिबात देऊ नका, तर त्याची पेस्ट बनवून आपल्याला एक प्रोटीनचा पॅक रेडी करायचा आहे आणि हा पॅक अतिशय उत्तम आहे, यामुळे केस अगदी दाट, मऊ आणि चमकदार होण्यासाठी हेल्प होते। आणि हे मेथीचं पाणी अगदी पोषक तत्वांनी भरलेलं आहे आणि याचा नियमित वापर केल्यास केस अगदी मजबूत होतात, केस गळणं कमी होतं आणि नवीन केस यायला सुरुवात होते। तुम्ही हे पाणी एखाद्या कॉटनच्या साह्याने किंवा मग स्प्रे बॉटलच्या साह्याने आपल्या केसांवरती अप्लाय करू शकता आणि आठवडाभरासाठी फ्रीजमध्ये देखील स्टोअर करून नक्कीच ठेवू शकता। आठवड्यामधून फक्त 3 ते 4 वेळा आपलं टोनर आणि सोबतच सिरम तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी 1 ते 2 महिन्यांमध्ये तुम्हाला तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे फरक जाणवतील। केस अगदी दाट, मऊ आणि मजबूत होतील आणि त्यासोबतच तुमच्या केसांमध्ये चिकटपणा किंवा मग ड्रायनेस देखील अजिबात जाणवणार नाही। आणि हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी हेअर वॉश देखील नक्कीच करू शकता। आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा। आणि आपले जे काही तांदूळ आणि मेथीदाणा शिल्लक राहिला होता तो एका रात्रीसाठी आणखी थोडंसं पाणी घालून असंच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी अगदी बारीक अशी पेस्ट बनवा आणि केसांवरती पॅक म्हणून अप्लाय करा। यामुळे देखील तुमच्या केसांमध्ये खूप छान असे फायदे तुम्हाला मिळतील, केस अगदी दाट होतील आणि सोबतच केस गळणं देखील हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प होईल। त्यामुळे आपला हा पॅक देखील तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि त्यासोबतच आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा, ज्या लोकांना केसांच्या समस्या खूप जास्त प्रमाणात भेडसावत असतील। चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेमेडी सोबत। बाय बाय।